नमस्कार मंडळी, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज मी माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी आज दिवसभर काय काय करते ते बघायला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा। तर दिवसाची सुरुवात तर झाली आहे, पण आज मला सकाळचा टिफिन नव्हता, त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स होतं। सो आता बाकीची जी सगळी कामं आहेत दिवसभराची ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा। चला, तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपला लाडक्या गणपती बाप्पाचा जन्म आहे आणि त्याच्यामुळेच आमच्या इथे सुद्धा आज दिवसभर कार्यक्रम आहे आणि त्याचाच आवाज तुम्हाला आज व्हिडिओमधून येणार आहे। जिथे मी व्हॉइस ओव्हर केलेला नाहीये त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आवाज येणार आहे। तर आत्ता मी माझं जे स्किन केअर रुटीन आहे ते करून घेणार आहे, कारण आंघोळ झाल्यानंतर पहिलं स्किन केअर रुटीन केलं की नंतर काही टेन्शन नसतं दिवसभर। त्याच्यामुळे मी आधी स्किन केअर रुटीन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर माझी जी काही घरातली कामं आहे ती मी आत्ता आवरायला घेणार आहे। तर इथे मी टिकली लावून घेते आणि हेअर मी सोडणार नाही आहे, कारण माझा प्रचंड हेअरफॉल होतो आहे, त्याच्यामुळे आत्ताच मी हेअर विंचरणार नाही आहे। तर त्याच्यामुळे आता माझं आवरून झालेलं आहे। सो आधी मी इथे देवपूजा करून घेते। तर इथे बाप्पाला छान असा दिवा लावून घेणार आहे आता। तर देवाला इथे मी आता दिवा लावून घेतलेला आहे आणि छान असा नमस्कार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर लगेच मी तुळशीला पाणी घालते। हे माझं रोजचं रुटीन आहे, मी तेच तुमच्यासोबत आज शेअर करते। तर आता मी तुळशीला पाणी घालून घेणार आहे आणि हे जे तुळशीचं रोप तुम्ही बघताय ना, हे 3 महिन्याआधी लावलं होतं आणि खूप सुंदर असं ते रोप आता फुललं आहे, फुटलं आहे, त्याला अजून एक छोटं रोप आलेलं आहे आणि छान असं मस्त तुळस माझी झालेली आहे यावेळी। पहिली तुळस पूर्ण सुकून गेली होती, पण यावेळी मी छोटंसंच रोप आणलं होतं गावाकडून आणि ते खूप छान झालेलं आहे। सेम मनी प्लांट पण मी त्याच्यासोबतच लावलं होतं आणि इथे कोरफड आहे आणि त्या साईडला चिनी गुलाब आहे। तर सकाळी सकाळी एक छान नजर टाकली ना झाडांकडे की छान वाटतं दिवसभर कामं करण्यासाठी। तर त्याच्यामुळे आत्ता मी किचनमध्ये आलेली आहे आणि अध्यायसुद्धा उठलेला आहे। तर त्याला उठल्या उठल्या भूक लागते, त्याच्यामुळे तो लगेच आंघोळ करत नाही, ब्रश करून घेतो आणि त्याला खायला जे काही बनवलेलं असतं नाश्त्याला ते तो खाऊन घेतो। मोस्टली तो सकाळी सकाळी फ्रूट्स खातो, दूध पितो आणि मग मी जे काही नाश्त्याला बनवेल ना ते तो खाऊन घेतो। तर सगळ्यात पहिले इथे मी आता दूध तापत ठेवलेलं आहे। दूध छान बॉईल झालं की मी आज त्याच्यासाठी त्याच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे सँडविच, चीज सँडविच, गार्लिक चीज सँडविच बनवणार आहे। तर त्याची जी तयारी आहे ती मी आता करून घेणार आहे। तर सगळ्यात पहिले इथे मी दूध तापत ठेवलेलं आहे, कारण दूध जोपर्यंत तापते तोपर्यंत इथे मी आता जी तयारी आहे सँडविचची ती करून घेणार आहे। तर इथे मी आता जे बटर आहे ना ते छान असं मेल्ट करून घेणार आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कारण त्याच्या एकट्यापुरताच मी बनवणार आहे। माझा आज गणेश जयंतीमुळे उपवास आहे, त्याच्यामुळे मी काही आज बनवणार नाही आहे माझ्यासाठी। तर इथे लसूण छान अशी किसून घेतलेली आहे, तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। तर त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे आपल्याला, तुम्हाला हवं तेवढं बटर टाकू शकता, इथे त्याच्यासाठी इनफ होतं त्याच्यामुळे तेवढंच टाकलेलं आहे। रेड चिली फ्लेक्स, ऑरेगनो आणि ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे थोडी थोडी। तर हे सगळं छान मेल्ट करून घ्यायचं आहे आणि लहान मुलांना जर बनवत असाल ना तर रेड चिली फ्लेक्स थोडंसं कमीच टाका, कारण तिखट ते जास्त खात नाही। तर आध्याचं पण तसंच आहे, त्याला मी खूप ट्राय करते तिखट देण्यासाठी पण तो नाही खात जास्त तिखट। तर मी थोडीशीच इथे रेड चिली फ्लेक्स टाकलेली आहे आणि हे छान मेल्ट होतंय तोपर्यंत इथे मी पॅन छान गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता बटर टाकून घेणार आहे। तर बटर इथे छान असं मेल्ट झालेलं आहे आणि इथे मी ब्रेड घेतलेले आहेत। मला ब्राऊन ब्रेड भेटले नाही त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत। तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड भेटले तर तुम्ही नक्की तेच यूज करा, कारण हेल्थसाठी ते चांगले आहेत। तर इथे मी छान असं ब्रेडवरती जे बॅटर आपण बनवलं होतं ते सगळं लावून घेणार आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर इथे मी पॅनला छान असं बटर लावून घेतलेलं आहे दोन्ही ब्रेडच्या खाली आणि ते छान असे इथे मी जे ब्रेड आहे ते भाजून घेणार आहे, जे की क्रिस्पी झाले पाहिजेत आणि चीज पण मेल्ट झालेला आहे। तर 5 मिनिटं लागले मला, याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं आणि 5 मिनिटांनी हे परफेक्ट असे झाले होते।
तर त्याच्यानंतर इथे मी दूध जे आहे गरम केलेलं ते ओतून घेणार आहे। दूध ओतून घेतलं की त्याच्यामध्ये मी त्याला प्लेन दूध देत नाही, त्याच्यामध्ये मी हॉर्लिक्स मिक्स करते आणि हॉर्लिक्सचं दूध प्यायला त्याला छान वाटतं, त्याच्यामुळे मी त्याला देते। आधी देत नव्हते, आत्ता सुरू केलंय। तर इथे आता हॉर्लिक्स मिक्स करून घेतलेलं आहे आणि दूध जरा जास्त गरम आहे, त्याच्यामुळे मी आता ते थंड करायला ठेवणार आहे। तोपर्यंत त्याला मी जे गार्लिक चीज ब्रेड बनवलेलं आहे ते मी देणार आहे खायला आणि त्याच्यासोबतच मस्कमेलन होतं माझ्याकडे, तर ते मी आज त्याला देणार आहे फ्रूटमध्ये। जे काही सीझनल फ्रूट आहे ते मी त्याला रोज देते, म्हणजे जे अवेलेबल आहे सीझनल फ्रूट्स तेच मी त्याला प्रिफर करते देण्यासाठी, की जेणेकरून हेल्दी काहीतरी सकाळी सकाळी त्याला खाण्यात आलं पाहिजे। त्याच्यामुळे मी आता त्याला ते देणार आहे। आणि त्याला पण फ्रूट्स खायला प्रचंड आवडतं। तो सकाळी सकाळी उठला की पहिलं फ्रूट्स किंवा दूध मागतोच कंपल्सरी, आणि ती एक त्याला सवयच लागली आहे। तुमच्या घरात पण छोटी मुलं असतील तर तुम्ही 1 वर्षापासूनच मुलांना या सवयी लावा, जेणेकरून कंटिन्यू त्यांना त्या गोष्टीची सवय होते आणि ते खाण्यासाठी नको नको असं सुद्धा करत नाहीत, ते स्वतःहून खातात। तर तसंच अध्यायचं सुद्धा आहे। आणि आता मी छान असं मस्कमेलन कट करून घेतेय। ते मी मस्कमेलन कट करत होते आणि तेवढा तो आलाच, मम्मा झालं का म्हणून, आणि माझ्या शेजारीच उभा होता, तर त्याला म्हटलं की 5 मिनटं थांब, आणि इथे त्याचं रेडी झालेलं आहे। सो मी त्याला आता मस्कमेलन आणि जे काही नाश्त्यासाठी केलं ते देणार आहे। तर इथे माझा आज उपवास आहे, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी आज काही बनवलेलं नव्हतं आणि त्याची रिॲक्शन बघा, त्याची रिॲक्शन तुम्ही आता पाहिलीच असेल। त्याला असं काही वेगवेगळं बनवून दिलं ना की तो खूप आवडीने खातो, आणि नॉर्मल पोहे किंवा उपमा दिला ना तरीसुद्धा तो आवडीने खातो। फक्त त्याचं एवढंच असतं की मम्मा तिखट नको करूस, तिखट तो खातच नाही, त्याच्यामुळे मी त्याला जरा कमी तिखटच बनवून देते। तर इथे आता मी माझ्यासाठी आवळा ज्यूस बनवलेला आहे। आवळा जो असतो ना तो मिक्सरला बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे। माझं प्रचंड असं हेअरफॉल चालू आहे, तर मला काय करावं काही समजतच नाही आहे। काही जे घरचे उपाय आहेत ते मी ट्राय करून बघते की जेणेकरून मला फरक पडला तर ठीक आहे, नाही जर फरक पडला तर मग ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे। सो त्याच्यामुळे आता मी इथे आवळ्याचा ज्यूस आहे ना तो प्यायला सुरुवात केली आहे। आणि काय करायचं, बापरे, इंजेक्शन द्यायचं? कुठे द्यायचं इंजेक्शन? हा, दवाखान्यात? बोल, तू जातो का घेऊन? जा ना, तू घेऊन जा। तर इथे अध्यायचं चालू होतं की पिकाचूला बरं नाही आहे, त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हणून तो त्याला झोपत होता आणि तेच तो मला सांगत होता। तर त्याच्यानंतर इथे मी किचनमध्ये आली आहे। ओट्यावरचं जे काही आहे ते मी आता आवरून घेणार आहे, कारण आज मला स्वयंपाक करायचा नाही आहे। सो त्याच्यामुळे आता जो ओटा आहे तो मी क्लीन करणार आहे। आणि असं जर रुटीन आपलं ठेवलं ना की काही बनवलं ना त्याच्यानंतर गॅस वगैरे छान किचन ओटा क्लीन करून मगच आपण बाकीची पुढची कामं करायची, त्याच्यामुळे जो किचन आहे ना तो आपला नेहमी फ्रेश वाटतं। आपल्याला कधीही किचनमध्ये आलं की कंटाळा येत नाही कोणती गोष्ट बनवायचा। आणि जी काही भांडी होती ती मी आता इथे वॉश करून ठेवणार आहे की जेणेकरून मी दुपारनंतर किचनमध्ये येईल तेव्हा सुद्धा मला छानच वाटेल। आणि तुम्ही पण तुमचं रुटीन असंच ठेवता का मला कमेंट करून सांगा। तर त्याच्यानंतर आता मी इथे बाकीचे जे काही आहे साहित्य ते सगळं वॉश करून घेणार आहे। आणि साहित्य वॉश केल्यानंतर इथे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे। ती गोष्ट जी की मी 2 महिन्याआधी लावली होती। माझ्याकडे एक कप होता, त्या कपामध्ये मी ती गोष्ट लावली होती। कप म्हणजे मग होता कॉफीचा, आणि बघू शकता तुम्ही ती किती छान ग्रो झाली आहे। आणि
ती जी गोष्ट आहे ना ती तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर हे आहे माझं कपातलं मनी प्लांट आणि जे की मी 2 महिन्या आधी लावलं होतं आणि त्याला इतके सुंदर असे मुळे फुटलेले आहेत ना, खूप छान मुळे आले त्याला। आता ती खूप छान ग्रो होत चाललं, छोटी छोटी पानं अशी त्याला फुटलेली आहेत आणि त्याच्यामुळे इतकं सुंदर लुक आला ना किचनला सुद्धा। तर हे जे मी लावलेलं होतं ना, तर ही मी एक फांदी तोडून लावलेली छोटीशी, पण ते इतकं सुंदर 2 महिन्यात ग्रो झालं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची मुळे किती सुंदर दिसत आहेत। तर हे मी असं 3-3 दिवसाला वगैरे वॉश करून ठेवते आणि त्याच्यात पाणी चेंज करते, त्याच्यामुळे ते खूप पटपट ग्रो होत चाललेलं आहे। आणि हे कुंडीत लावलं तरी खूप छान येतं, पण याच्यामुळे किचनचा लुक अजूनच वाढतो, त्याच्यामुळे मी किचनमध्येच ठेवणार आहे। मम्मा तर इथे बघू शकता तुम्ही किचन असं पूर्ण क्लीन आणि नीटनेटकं वाटतंय आणि माझी जी पुढची कामं आहेत ती दुपारी करणार आहे। माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि अध्याय सुद्धा झोपलेला आहे। तर आज गणेश जयंती असल्यामुळे माझा उपवास असतो आणि अध्यायला जो मी सकाळी नाश्ता केला होता, फ्रूट खाल्लेलं, त्याच्यानंतर त्यांनी ग्लासभर दूध पिलं, सो त्याला काही नंतर भूक नव्हती, सो आज जेवण बनवलं नव्हतं। तर दुपारी मी शेंगदाणे आणि गूळ खाल्ला, त्याच्यानंतर ताक प्यायले आणि आता माझ्याकडे थोडा टाइम आहे तर तो झोपलाय, तर तोपर्यंत म्हटलं की कारळाची चटणी बनवायची आहे तर बनवून घेऊ। बरेच दिवस झाले माझ्याकडे हे तीळ आहे ना, काळे तीळ म्हणतात आमच्याकडे, हे पडूनच होते, करेन म्हणून हे राहून जात होतं। तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते आणि चटणी पण बनवते, चला। तर माझी जी काही दुपारची कामं असतील ना, तर अध्याय झोपला की फरशी वगैरे पुसायचं असेल ना, ते सगळं मी करून घेते, कारण तो जर जागा असला ना की तो फरशीवरती नाचतो आणि खाली घसरून पडण्याचे चान्सेस वाढतात, त्याच्यामुळे मी ही रिस्क घेतच नाही। तो झोपला की ही सगळी कामं मी करून घेते। आणि राहिला प्रश्न माझ्या फराळाचा, तर मला साबुदाणा तांदूळ जो आहे ना तो जास्त पचत नाही, त्याच्यामुळे मला त्रास होतो पित्ताचा, त्याच्यामुळे मी तो स्किप करते आणि तो खातच नाही। सो इथे माझे निवडून झालेले आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला निवडायची काय गरज, तर हे तीळ आमच्या शेतातले आहेत, शेतातले असल्यामुळे याला स्वच्छ असं निवडून घ्यायला लागतं, कारण याच्यात छोट्या छोट्या अशा काट्या असतात। आणि अध्याय झोपेतनं उठलाय आणि त्याच्यामुळे तो आता व्हिडिओ चालू केला की असंच करायला लागलाय, काही ना काहीतरी वाजवतो, काय माहिती त्याला काय आनंद भेटतो याच्यातून। तर त्याच्यानंतर ना हे जे काळे तीळ आहेत ना की हे आपल्या केसांसाठी पण खूप हेल्पफुल आहेत, जसं की त्याच्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं। तर त्याच्यामुळे तुम्ही ही चटणी रोज 1 चमचा जरी करून खाल्ली ना, तर म्हणजे करून ठेवा आणि रोज 1 चमचा खा, खरंच तुमच्या केसांसाठी खूप हेल्पफुल ठरेल। मी सुद्धा आजपासून ट्राय करणार आहे, कारण माझा सुद्धा प्रचंड हेअरफॉल स्टार्ट झालेला आहे। चला मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी करायची आहे। तर इथे मी आता गॅस लावून घेतलेला आहे, कढई छान गरम करून त्याच्यात तीळ तडतडेपर्यंत आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजतायत तोपर्यंत मी लसूण इकडे सोलून घेतलेले आहे आणि चांगला मजबूत लसूण याच्यात टाकायचा आहे की जेणेकरून कारळाच्या चटणीला खूप छान चव लागेल। तर त्याच्यामुळे इथे लसूण आणि जी मिरची पावडर आहे, म्हणजे लाल मिरची पावडर मी इथे यूज करणार आहे, ती काढून घेतलेली आहे। तर अध्यायसुद्धा आता इथे उठलेला आहे आणि त्याला भूक लागलेली आहे, सो आता मी हे झालं की त्याच्यासाठी खायला बनवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं फिरवून आणणार आहे। तर संध्याकाळी गणपतीच्या पाया वगैरे पडायला जाणार आहे आणि तसंच आज गणेश जयंती असल्यामुळे तुम्हीसुद्धा गणपतीच्या पाया पडायला जा आणि मग त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेणार आहे। आणि जेवणात आज पनीरची भाजी बनवणार आहे, राईस बनवणार आहे, चपाती आणि पापड, तर हे ठरलेलं आहे माझं। तर आता व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यानंतर याच्यानंतरचा व्हिडिओ काय मी शूट करणार नाही आहे, ही चटणी बनवणार आहे आणि एवढाच व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे छान असे तीळ आपले भाजलेले आहेत, हे तीळ ना आमच्या शेतातले आहेत, गावरान तीळ आहेत, तर त्याच्यामुळे शरीरासाठी खूप हेल्दी आहेत। आणि ते मी खडा मीठ म्हणजे मोठं जे मीठ असतं ना ते घेतलेलं आहे, त्याच्यासोबतच लसूण आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तर तुमच्या म्हणजे घरात जर मीठ असेल ना मोठं तर तुम्ही सुद्धा यूज करा, कारण शरीरासाठी ते चांगलं आहे। तर इथे मी लसूण मिरची पावडर आणि मीठ जे आहे ना ते बारीक केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे जे भाजलेले तीळ आहेत ना ते पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मिक्सरला फिरवायचे आहेत। पल्स मोडला हे तुम्ही चालू बंद असं करून याची जी पावडर आहे ना ती बनवू शकता। आणि आता जी आहे ना चटणी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते।
तर अशा प्रकारे आपली जी आहे ना काळ्या तिळाची चटणी ते रेडी झालेली आहे। गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते ही चटणी, अप्रतिम लागते खायला। आणि ज्या काही फळभाज्या हे असतं ना आपल्या शेंगा, गवारीच्या शेंगा, वालपापडी किंवा बीन्स, अशा भाज्यांमध्ये जर तुम्ही ही टाकलं ना 2 चमचे वगैरे, खूप भारी होतात भाज्या, खूप टेस्टी होतात। जर असं केलं नसेल ना तर तुम्ही ट्राय करून बघा। शेंगदाण्याच्या कुटाऐवजी जर तुम्ही कारळ्याची चटणी किंवा तिळाची चटणी टाकली तर भाजी खूप टेस्टी होते। तर त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।